आम्ही चाललो कोणत्या तिकडे महेश माग कुठली जत्रा आहे काय की जत्रा आहे काय इकडं पण जत्रा आहे इकडं आम्ही या जत्रा झालो हे आर्मी डिपार्टमेंट छावणी ब्लॉक करा ब्लॉक क्या नजारा है आता आम्ही पंपवर आलतो तिथे डिझेल आहे फक्त पेट्रोल नाही याच्यावर पण आम्ही काही नाही दादा आता आम्ही जायचं स्ट्रेट समोर महामार्ग आणि आम्ही समृद्धी महामार्ग हा भारी डोंगर तिथे समृद्धी महामार्ग आहे नॅशनल वे समोर काय काढू महेश काय करत ओनली डुओ डुओ म्हणतात वाकडे प्रधान समोर बघू शकता आहे दौलताबादचा देवगिरी फोर्ट इकडे नाही जात तर आम्ही चाललो सध्या तिकडे त्याच्यामुळे आम्हाला या देवगिरी फोर्टला नेक्स्ट टाइम हा जर जमलं तर नेक्स्ट टाइम हे कुठं अशी मंडी भरली थोडीशी म्हणजे जत्रा इथं कशी तरी तर थोडा फार हे आहे ये एंट्री पॉइंट इथून देवगिरी फोर्टचा Continue on National Highway 752H for 10 kilometers. नेक्स्ट टाइम जाऊ आपण देवगिरी फोर्टवर ब्लॉक पण बनवू तर जमलं तर जाऊ आपण नेक्स्ट टाइम पार्किंग आहे देवगिरी फोर्ट आपल्याला आता समोर एक छोटासा घाट लागणार आहे तर त्या घाटात आपली गाडी चाललेली आहे तरी पण तुम्ही पाहत राहा आमचा ब्लॉग आता आम्ही हार्यामध्ये सुद्धा पोहोचलेलो नाहीये
डायलॉग बी व्हायला इथून मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. म्हणजे कॅमेरा थ्रू मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण काय डोळ्यात दिसायला. अरे बाप रे, वॉटर दिसायला मित्रांनो, डोळ्यांनी इतकं भारी दिसायला नाही, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. जर आम्हाला उडता आला असतं तर आणखी भारी आम्ही नजारा तुम्हाला दाखवला असता. आता तर जर आमच्याकडे ड्रोन असतात तर हवेत नाही एक्सपिरियन्स सध्या लय भारी आहे. गाडीच्या रस्त्यावर संत्रे आणि पपया बनाना सगळे. अरे थ्रिल काय असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीकडे पाहू शकता. महेश माळ आपल्याच गाड्यात इथं थोडेफार सोयाबीन, कापूस, तूर, भुईमुग, उडीद सगळं आहे इथं. सोयाबीनच्या शेतात आपल्या डोळ्याच्या समोर. अतिशय महत्त्वाची बातमी, आमच्याकडे पेट्रोल संपलेलं आहे आणि जवळपास पेट्रोल पंप कुठेच नाही आहे. पुढे 20 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. आता आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावरच तुम्हाला भेटू. बरगद के पेड़, सारे बरगद के पेड़ एकदम बाहेर व्यू आलं एकदम सगळे बरगदचे पेड़ इथून तिथून. नेमकंच आम्ही इथून पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता आम्ही चालू डबल. आता पहा तुम्हाला एक जादू दाखवतो. इथं 2 काटे दिसत आहेत ना, आता 1-2 मिनिटामध्ये तिथं 1 काटा येतो आणि वापस येत. हो 1 मिनिट झालं पेट्रोल टाकून आणि 1 काटा परत गायब झाला. आणि आता नाही का आम्हाला आमच्या कॉलेजच्या साईडला बिर्याणी भेटते, त्याची लई आठवण होऊन जाईल. आणि मेन आमच्या पठ्याला बिर्याणीचं लई आवडतं. हो आगाच पाहिजे खरं तर आपण. हो इथं तर यात्रा भरली थोडीफार. क्वालिटी पहा, क्वालिटी पाहिजे. 100 वर्ष पूर्ण झाले तरी पण आधी ते काही झालं नाही, सुद्धा झालेलं नाही खाली. हो की नाही, काहीच झालं बाकी. अरे बापरे नाही काही नाही. आजकालचे 700 वर्ष झाले असते जरा. आजकालचे काही रोड बनवले आहेत फुटतात लगेच. फ्लायओव्हरवरचा रोड तो त्याला आता बनवून झालं त्याचा डांबर आहे. सोयाबीन आणि हे आमची गाडी. अरे जादू झाली, पेट्रोल वाढलं. अरे पेट्रोल आता परत कमी होतं थोड्या वेळात. पेट्रोल वाढलं. माहित नाही काय ते बारीक झाले काही झाले. 2 क्रिएट आले भाऊ गाडी भाऊ गाडी. आंब्याची बाग, आमराई. हे आमराई काय दरबार दिसत नाही बाबा. ती हॉटेल आहे, हॉटेल नाही
वडापावाची हॉटेल आहे पण त्याला आहे ना पोयो. अरे बापरे भाई असं झाड आहे सगळं जंगलच्या एकदम वरी नाही का ते सेंटर टाईप आहे काहीतरी सेंटर. आणि इथं अतिशय खराब रस्ता आलेला आहे. मित्रांनो आम्ही इथे थांबलेलो आहे आणि हे बघा कसा व्ह्यू येते समोरून. थारे पाव की तुझी ना इथे आम्ही थांबलेलो आहे. हे बघा कसा व्ह्यू येते खतरनाक येतो. एकदम भारी लगे. उतरू काय यानी विकास. भजे घेतले आम्ही मित्रांनो. आम्ही इथं थांबलो भजे आणि 2 प्लेट भजेसाठी 90 रुपये दिले. 90 रुपये दिले. एक 30 रुपयाला होतं, एक 40 रुपयाला होतं, 5-5 रुपयाला 2 कुरकुऱ्याचे पुढे 1000 रुपयाला. तर असा आहे तर हे इथं तिकीट काढलंय मी. कशाचं रे? महेश माळचं. हे 5 रुपये पर्सन फी आणि हे वाहतूक फी 10 रुपये. तिकीट गेलं नाही. तिकीट आमचं गेलं खाली ब्लॉगिंगच्या नंतर. अरे बापरे पीकेच पॉइंट आहे हायेस्ट पॉइंट. ठीक आहे. जास्तच मोठे आहे ना रे. करे शूट कर धर मला. लिव्हिंग इन जंगल. लिव्हिंग इन ड्रीम असते ते जंगल नसते. त्या तिथे जायचं का ते पण. छोटस गाव आहे अगदी छोट. ते घर पाय किती पाणी शेती करतात. राहतात वस्ती ते शेती करतात. जे काही असं त्याच्यावर ओन करतात ते 2-3, 4-4, 5. किती रुपये लगे? यांच्यात कंस आम्ही 40 रुपये. महेश माळा टावर. मी
चल रे चल. अजून काय मरल ती चल रे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला सापडले एक डायनासोर. काय बरं तर ते त्याच्यातून हजारो वर्षापूर्वी या भूतलावर डायनासोरची उत्पत्ती झाली, उपस्थिती होती परत आहे. याच्यातून नेमकंच डायनासोरचं पिल्लू निघून गेले वाटतं. कोण गेलेलं आहे ते. आणि हे मागं जे आहे ना ते होय महेश मागं, त्याची हिस्ट्री आपल्याला माहित नाही. ते दूरदर्शनचा टावर आहे ते. पण ते फुलाचे दिसत आहेत का ते, त्याचा फोटो काढण्याचा प्लॅन आहे माझा. पुढे काढण्याचा अरे यार. चल हॅलो मित्रांनो, आपण आलो महेश माळ हिल, महाराष्ट्र. तर तुम्ही बघू शकता हा टावर. हा जो टावर नाही का, हा दूरध्वनी टावर आहे. बुग्गी चालला काय नदी राहिला आपल्याकडे. टावर टावर यो महेश माळाचा टावर. महेश माळ. तर इथे आपण बसलो आणि हे महेश माळ आहे. इथे खूप सारे टुरिस्ट येतात फिरायला. लोकांना नाव लिहिले आलेले मेरी. मित्रांनो, हा आहे प्रॉपर हिल. पण लोक आली इथे आल्याच्या बाद गर्दी काय करतात, टावरच्या पलीकडे निघतात. इकडे प्रॉपर हिलकडे येतच नाही. तो त्याला सांगावलं